नगरपालिका 2025 निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। गेले 35 वर्ष दलित पॅंथर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं केलेले आहोत। जत शहरामध्ये आठवले साहेबांनी 70 लाखाचा निधी दिला, या उद्यानामध्ये 30 लाखाचा निधी दिला। कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथली प्रभाग क्रमांक 4ची हकीकत सांगितली। तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे प्रभाग क्रमांक 4मध्ये जितका निधी लागेल तितका निधी मी देईन। मग त्यामध्ये मुरगुबाई गल्ली, दत्त कॉलनी, आंबेडकर नगर, पारधी वसाहत या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी देण्याचं मान्य केलं आहे। या आंबेडकर उद्यानमध्ये या ठिकाणी देखील सुशोभीकरणासाठी निधी देणार आहेत। त्याच पद्धतीनं आंबेडकर चौक आणि आपल्या आनंद कांबळे यांच्या घराजवळ 2 कमानीसाठी देखील देणार आहेत। मुरगुबाई गल्ली सभागृह देणार आहेत आणि दत्त कॉलनी या ठिकाणी दत्त मंदिर सुशोभित करण्यासाठी चांगला निधी देणार आहेत। त्यामुळं आमचे प्रभाग क्रमांक 4मध्ये हर्षवर्धन संजय कांबळे आणि नजमा अजित सत्ते हे 2 उमेदवार आमचे आहेत। या दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेलं आहे। दीन दलित, कष्टकरी, शेतकरी, मजूर, गोरगरीब, बचत गटातल्या महिला यांच्यासाठी या दोघांनी या प्रभागात या जत शहरात कामं केलेले आहेत। मी जत शहरातील या प्रभाग क्रमांक 4मधील माझ्या माता, भगिनी, तरुणी, या वडीलधारी मंडळी या सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो की आपला वार्ड सुधारायचा आहे आणि आपण पहा या ठिकाणी पंचरंगी लढत होत्या। मी आपल्याला आव्हान करतो, विनंती करतो की मी 3 वेळा निवडून आलो, उपसरपंच, सरपंच म्हणून काम केलं आहे। जत शहराचा भयानक पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता। भविष्यामध्ये प्रत्येक घरात रोज 1 तास पाणी सुटलं पाहिजे, या माध्यमातून मी काम करणार आहे। महिलांना गारमेंटचा उद्योग देणार आहे, तरुण पोरांना उद्योग देणार आहे। या माध्यमातून तुम्ही निवडून द्या। या दोघांना त्यांचं चिन्ह आहे लिपापा, त्यांना निवडून द्या आणि नगरपालिकेचा विकास करण्यासाठी विरोधक म्हणून आम्हाला संधी दिली तर निश्चित प्रभाग क्रमांक 4चा विकास होणार आहे। या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमस्कार, जय भारत। जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 4मधून संजय कांबळे साहेब यांचे सुपुत्र हर्षवर्धन आणि नजमाताई या 2 उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जैन धोरणाप्रमाणे सर्व धर्मीय, सर्व जाती धर्मांसाठी या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे। ते काम करत असताना केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास निधी आवश्यक आहे ते नगरोत्थान असेल, डॉक्टर आंबेडकर नागरी विकास योजना असेल, लोकशाही अनामत नागरी विकास योजना असेल किंवा नगरपालिकेच्या 5% रकमेतून जो काही विकास करायचा आहे तो तर विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण जिल्हा नियोजन समिती असेल, पालकमंत्र्यांचा फंड असेल, आठवले साहेबांचा फंड आहे, केंद्राचा फंड आहे, तर त्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी जत नगरीचा सर्वांगीण विकास करण्याचं काम यापूर्वी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु जर आमचे 2 उमेदवार निवडून आले तर या 2 उमेदवारांच्या माध्यमातून एक वेगळं रूप या शहराला निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे विनंती आहे की नजमाताई आणि हर्षवर्धन या दोघांच्या चिन्हासमोर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचं विनम्र आव्हान या ठिकाणी मी करीत आहे। हर्षवर्धन
व नजमत आहे या दोन उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेले आहेत. तरी त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी या राज्याचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नेते माननीय जगन्नाथदादा ठोकळे, त्याचबरोबर इथे जमलेले सर्वांचे आमचे तालुक्यातले संजय कांबळे, दोन्ही संजय कांबळे आणि सर्व माता भगिनींना मी नम्र आवाहन करतो की या ठिकाणी खरं वास्तविक पाहता महायुतीने आपली महायुती आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि RPI ही 4 घटक पक्ष एकत्र असताना त्याने महायुती झालेली आहे. म्हणून ह्या जिल्ह्यातल्या महायुतीवाल्यांनी ह्या तिघांनी रिपब्लिकन पक्षाला कुठल्याही विचारात घेतलेलं नाही. त्यामुळं आम्हाला स्वतंत्र असं आम्ही या जिल्ह्यामध्ये EB फॉर्म आणून या जिल्ह्यामध्ये किमान 15 जागा आपण लढवतो. त्याच्याच भाग या ठिकाणी म्हणून आपण संजय कांबळेंना 2 EB फॉर्म दिले आणि त्या चिन्हावर आपल्याला लिफाफा हे चिन्ह आहे. या चिन्हावर आपल्याला लढायचं आहे. विकास निधी आपण आणूच, त्याच्याबद्दल वाद नाही. गेले 75 आपण या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आहे. या ठिकाणी संजय कांबळे या ठिकाणी या गावचे सरपंच होते, सदस्य होते, त्यांनी आमदारकी उभा राहिले, त्यांना प्रचंड अनुभव आहे त्या ठिकाणी इलेक्शनचा. त्याच्यामुळं त्यांचा मुलगा एक सुशिक्षित आहे, इंजिनियर आहे, त्यामुळं नजमाताई आहे. त्यामुळं एक चांगला नवीन चेहरा देण्याचा आपण या ठिकाणी जतमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला सर्व जनतेला आव्हान आहे, माता भगिनींना, तरुण मुलांना, मुलींना यावेळेला एक वेळ संधी रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर लिफाफ्यावर एक वेळ संधी द्या. जतमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. तेव्हा आठवले साहेबांच्या सुद्धा माध्यमातून आपल्याला परवा कालच असं सांगितलं की तुम्हाला सर्वांना आवाहन करा की एक वेळ रिपब्लिकन पक्षाला संधी द्या. एक वेळ संधी दिले तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. त्याच्यामुळं जतकरांना पुन्हा एकदा नम्रतेचं आवाहन करतो आणि आमचं हर्षवर्धन आणि नजमाताईला लिफाफा चिन्हावर प्रचंड बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. एकत्र आलोय आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाखाली त्यांच्या पुतळ्यासमोर आपण उभं राहून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. RPI हा पक्ष बाबासाहेबांचाच आहे. बाबासाहेबांच्या विचारधोरणीला, बाबासाहेबांच्या विचारसरणीला आपण साथ देऊन बाबासाहेबांसोबत आपण त्यांनी ज्या काही घडवले, त्यांनी आपल्याला जे काही केलं, जे काही करून दाखवलं, त्या आपण सर्व त्यांच्या डोक्यात घेऊन, सर्व त्यांचे विचार डोक्यात घेऊन आपण हा RPI मधून लढण्याचं डोक्यात घेतले. आणि आज ह्या ठिकाणी सर्व माझ्या महिला बंधू आहेत, भगिनी आहेत, सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की आपण RPI कडून लिफाफा या चिन्हावरून आपण लढणार आहे. आणि लढून एकच आपण डोक्यात एकच धोरण धरले की विकास करायचा आहे. विकास करूनच आपण या पुढं पूर्ण वार्डाचा असेल, प्रभागाचा असेल, पूर्ण प्रभागाचा विकास करूनच आपण पुढं जायचं आहे, पुढं चालत राहायचं आहे. आणि एकच डोक्यात घेऊन चालायचं आहे की काही असू दे, कसलीही अडचण असू दे, संजय कांबळे साहेब असतील, पक्षाचे सचिव असतील जगन्नाथदादा ठोकळे, परत आपले जिल्हा अध्यक्ष असतील, सर्वजण आम्ही एकत्र येऊन ह्या प्रभागासाठी भरघोस निधी आठवले साहेबांकडून आम्ही आणू. निधी आणूनच असं नाही की काम करणार नाही. निधी आणून आपण एवढं काम करू, सभागृहाची कामं करू, आपल्या कमानीची कामं करून पाण्याची जी समस्या जी आहे ती आपण सोडवू, मार्गी लावू. पाणी 10 दिवस येत नाही, ते पण आपण पूर्ण करू. 10 दिवस काय, एक दिवस रोजच्या रोज आपण पाणी द्यायचा प्रयत्न करू. प्रयत्न नाही तर खरंच करून दाखवू, सत्यात उतरून दाखवू. हे मी आश्वासन न देता मी सत्यात उतरून आणून सगळं पूर्ण करतो. धन्यवाद. जय भीम.